महत्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींकडून जलीलांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। एक महत्वाची बातमी, फडणवीसांना घरफोडीचं लायसन्स देऊन टाका असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। भाजपला पक्षाचं चिन्ह कमळाऐवजी घरफोडी करण्यासाठी हातोडा देऊन टाका, उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर जोरदार पलटवार केलेला आहे। तर पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो, फडणवीसांचं हे वक्तव्य। केवल सत्ता के लिए, कुर्सी के लिए जब उद्धव जी ने हमारे पीठ में खंजर घोंपा तो उसके बाद एक समय ऐसा भी रहा। क्या होता है कि हम लोग कहते हैं ना, नथिंग सक्सीड्स लाइक सक्सेस। तो हम जब चुनकर आए तो लोगों ने कहा देखो, मी पुन्हा इन कहा था, ये आ गए। सरकार नहीं बनी तो लोगों ने कहा ये देखो, ये बहुत अहंकारी थे, इन्होंने कहा था मैं वापस आऊँगा, ये अहंकार था इनका और इसलिए ये नहीं आए। तो ये तो राजनीति में चलते रहता है। लेकिन मैंने कहा था मी पुन्हा इन, तो उसमें 2.5 साल लग गए, लेकिन 2.5 साल बाद आया तो ऐसा आया की दोनों पार्टी तोडकर आया। काही जणांना अभिमान कसला असतो की आम्ही दोन पक्ष फोडून पुन्हा आलो। अरे घरफोडे तुम्ही, यांना घरफोडीचं एक अधिकृत लायसन्स देऊन टाका आता, घरफोडे म्हणून। हे घरफोडे आणि तुमचं जे काही चिन्ह असेल ना, ते कमळ नाहीये, ते हातोडे बितोडे असे काहीतरी काय घरफोडी करणार। सगळ्यांची घरं तुम्ही फोडताय, पक्ष तुम्ही फोडताय। तुमच्या पक्षामध्ये ना नेते तयार झाले, नेत्यांचा आदर्श सोडाच, पण आदर्शवाले नेते त्यांनी घेतले। कारण काहीच नाही ना शिल्लक, ना विचार ना काही ना काही।